संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीग 2025 पर्व 9 आणि या आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवर, सर्व संघ मालक यांनी कृपया प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे। पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे। पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि आपण आपल्या इथे ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे त्यांचं या कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करतोय। सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, आमचे जे आजचे अतिथी आहेत आपण इथे पाहुण्यांचं या 2025च्या पर्वाच्या माध्यमातून औक्षण करतोय आणि या औक्षणासाठी डहाणू मसोली गावातून उपस्थित इथे सर्व आपल्या महिला भगिनी यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं इथे औक्षण करतोय। मी या सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या 8ही संघांना, त्यांच्या संघांच्या आयकॉन खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी लगेचच आपण मंचासमोर ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यांवर सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। आयकॉन खेळाडूची जबाबदारी असणार आहे की आपल्या प्रत्येक संघातील खेळाडूला घेऊन एका रांगेत शिस्तबद्ध आपण मंचासमोर बसायचं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला या उद्घाटन सोहळ्यासाठी लाभलेले सर्व अतिथी इथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं औक्षण इथे करत आहोत। थोड्याच वेळात आपण पाहुण्यांना मंचासमोर घेऊन या आजच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांसमोर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। सर्वांना विनंती असेल की आपण ज्या मंचासमोर खुर्च्या लावलेल्या आहेत तिथे सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित मान्यवर श्रीयुत संदेश भाऊ जाधव, अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था, श्रीयुत दीपक भाऊ खांबील साहेब आमचे प्रेरणास्थान, त्याचबरोबर श्रीयुत वसंत सखाराम जाधव माजी अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, श्रीयुत सुभाष पाटील साहेब नवनिर्वाचित अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, त्याचबरोबर श्रीयुत मुकुंद मोरे निवृत्त उपजिल्हाधिकारी, त्याचबरोबर श्रीयुत नितीन मुकणे हे सुद्धा आज आपल्याला इथे अतिथी म्हणून लाभलेले आहेत। श्रीयुत संदीप राऊत कार्याध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, त्याचसोबत श्रीयुत सुधीर मंगेश जाधव उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, श्रीयुत संदेश पाटील अध्यक्ष गाव पंचायत मंडळ चटाळे, त्यासोबत श्रीयुत संतोष तुकाराम जाधव माजी अध्यक्ष गाव पंचायत मंडळ उमरोई, श्रीयुत मधुकर वनमाळी सामाजिक कार्यकर्ता डहाणू मसोली, तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8ही संघांचे संघ मालक, पाहुण्यांचं आगमन इथे होतंय। आपण या आजच्या संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत, याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान वाटत असेल। मंडळी, ही फक्त रोहिदास समाजाची प्रीमियर लीग नसून हा संपूर्ण चर्मकार समाजाचा भव्य दिव्य सामाजिक
मेळावा म्हणला तरी वावगं ठरणार नाहीये. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीग पर्व 9वे आणि या 9व्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, क्रीडा रसिकांचे तसेच सर्व तमाम बंधू भगिनींचे आम्ही संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज रोहिदास प्रीमियर लीगच्या या लीगच्या उद्घाटन सोहळ्यात शब्दसुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळी सर्वांनी मंचासमोर खुर्च्या लावलेल्या आहेत, तिथे स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आता दीप प्रज्वलन करणार आहोत आणि हे दीप प्रज्वलन जे आहे ते आपले उपस्थित जे सर्व मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सर्व खेळाडूंना, सर्व आयकॉन खेळाडूंना, सर्व प्रेक्षक वर्गांना आम्ही विनंती करतो की आपण मंचासमोर ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत तिथे स्थानापन्न व्हायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम ज्यांना पूजिले जाते असे मंगलमूर्ती गणराय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी संपूर्ण जनतेला कानमंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावन स्मृतीस अभिवादन करतो. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्यास पाहून नमस्कार. हा रिवाज आहे जुना, तेव्हा सरस्वती पूजन दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन करतोय आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपण या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास इथे सुरुवात करणार आहोत. श्रीयुत संदेश भाऊ जाधव, अध्यक्ष चर्मकार सामाजिक संस्था, तसेच श्रीयुत रोहिदास समाज सामाजिक संस्था, तसेच श्रीयुत वसंत सखाराम जाधव, माजी अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, श्रीयुत संदीप तुकाराम राऊत, या सर्व मान्यवरांच्या उपस्थित आपण दीपप्रज्वलन इथे करत आहोत. मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीयुत संदेश भाऊ जाधव, अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था, यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीयुत वसंत सखाराम जाधव, माजी अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, श्रीयुत मुकुंद मोरे, निवृत्त उपजिल्हाधिकारी, यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीयुत दीपक भाऊ खांबीत, जे आमचे या संपूर्ण स्पर्धेचे प्रेरणास्थान आहेत, आमच्या आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. त्यानंतर श्रीयुत सुभाष पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, श्रीयुत संदीप तुकाराम राऊत,
कार्याध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ श्रीयुत जगदीश जाधव, उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ श्रीयुत संदेश पाटील साहेब, अध्यक्ष गाव पंचायत मंडळ चटाळे श्रीयुत सुधीर मंगेश जाधव, उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ श्रीयुत नितीन मुकणे साहेब, मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत संतोष तुकाराम जाधव, माजी अध्यक्ष गाव पंचायत मंडळ उमरोळी श्रीयुत यतीन वसंत जाधव, जे आमचे या स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8ही संघांचे संघ मालक, सर्वप्रथम मोरे फायटर्स डहाणू मनोज मोरे, श्रीयुत मनोज मोरे यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत चेतन मोरे जे त्यांचे सहसंघ मालक आहेत, त्यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। डहाणू गावातील सहभागी झालेला दुसरा संघ जो आहे जय अंबे वॉरियर्स डहाणू, या संघाचे संघ मालक श्रीयुत उमेश राऊत आणि श्रीयुत तुषार मोरे हे त्यांचे सहसंघ मालक आहेत, यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या स्पर्धेत सहभागी होणारे तिसरे संघ आहेत चिन्मय टायटन्स देहेरी, या संघाचे संघ मालक श्रीयुत कल्पेश मोरे देहेरी यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याच्यानंतर स्पर्धेतला सहभागी पुढील संघ अविकेतन फायटर तारापूर, श्रीयुत पंढरीनाथ जाधव संघ मालक यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुढील संघ आहे फ्रेंड्स बावडा, बावडा संघाचे संघ मालक राजेंद्र जाधव आणि त्यांचे बंधू जे सहसंघ मालक आहेत चेतन जाधव यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुढील संघ आहे प्रियांश 11 वरोर, या वरोर संघाचे संघ मालक आहेत श्रीयुत अरविंद वनमाळी आणि श्रीयुत भानुदास सातवे यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुढील संघ आहे कल्पेश ब्लास्टर्स उमरोळी, कल्पेश ब्लास्टर्स उमरोळी संघाचे संघ मालक श्रीयुत प्रवीण जाधव आणि सहसंघ मालक आहे श्रीयुत भावेश जाधव यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुढील संघ आहे रोहिदास वॉरियर्स चटाळे, या चटाळे संघाचे संघ मालक आहेत श्रीयुत जगदीश पाटील आणि सहसंघ मालक आहेत श्रीयुत अजित पाटील, यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत मधुकर वनमाळी सामाजिक कार्यकर्ते डहाणू मसोली यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत धनंजय राऊत आणि श्रीयुत दुर्गेश राऊत यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत बाळकृष्ण कापसे जर उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत वासुदेव जाधव, वासुदेव गणू जाधव, अध्यक्ष गाव पंचायत मंडळ उमरोळी यांनी सुद्धा कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत धनेश खांबीत बावडे यांनी सुद्धा कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत धनेश खांबीत, अध्यक्ष परिवार प्रतिष्ठान, उपाध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार महामंच, तसेच श्रीयुत राजेंद्र मोरे तारापूर नवयुवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे।
आमच्या संत रोहिदास क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच श्रीयुत संतोष जाधव जे आमच्या मंडळाचे विद्यमान खजिनदार आहेत आणि डहाणू तालुका चर्मकार महामंचाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे। संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीग 2025 आणि या लीगचं हे 9वं पर्व आणि या 9व्या पर्वात उपस्थित या आजच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी सर्व तमाम क्रिकेट खेळाडू, क्रीडा रसिक, उपस्थित सर्व समाज बंधू आणि भगिनी यांचं सुद्धा आम्ही इथे आमच्या कार्यकारिणीच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहोत। संकेत जाधव जे संदेश भाऊंचे सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बाकी आपण ज्या मंचासमोर आसन व्यवस्था केलेली आहे तिथे सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत भरत मोरे ॲडव्होकेट यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्रीयुत वैभव राऊत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व महिलांना विनंती आहे की आपण मंचासमोर जी आसन व्यवस्था केलेली आहे तिथे सर्वांनी कृपया थोडा वेळ स्थानापन्न व्हायचं आहे। आपण इथे या उद्घाटनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा जो भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आहे तो थोड्याच वेळात पार पाडत आहोत। भूतलावरील कणाकणात ज्या बुद्धिरूपी शक्तीचे वास्तव्य आहे व जिच्या कृपेने सकल जगत ज्ञानरूपी तेजाने तमास दूर सारून ज्ञानाचे तेज पसरवित आहे, अशा विद्येच्या रूपात अस्तित्वात असणाऱ्या व सकल मानवजातीच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाच्या रूपाने चैतन्य व ज्ञान प्रदान करून अविरत वरदहस्त विरी धरण करणाऱ्या सरस्वती मातेस मी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। संस्कृती आहे आपली आतिथ्याची, प्रथा निराळी त्याहून स्वागताची, सुमधुर शब्द सुमनांनी स्वागत अतिथींचे, हीच असे ओळख आपल्या संस्कृतीची। सर्वप्रथम मी डहाणू मसोली येथील ज्या महिलांनी आपण या कार्यक्रमासाठी स्वागत गीत जे इथे ठेवलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचासमोर यायचं आहे। पाहुण्यांचा जो आदरातिथ्य आहे, स्वागत गीत जे आहे ते आपण इथे सादर करायचं आहे। आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई शांती सुखाचा महासागरू, आई शांती सुखाचा महासागरू, कोण होते कुठे कोणी ना पाहिले, गर्भी उदरात आईच्या कुणी आणले, सत्य नरदेहा मी कसा विसरू, सत्य नरदेहा मी कसा विसरू,
आई शांती सुखाचा महासागरू, आई शांती सुखाचा महासागरू. हाडा मासाचे रूप हे कुणी बनविले, त्यात तेजस्वी चैतन्य कुणी ओतले. देह मातीत जाणार हा नश्वरू, देह मातीत जाणार हा नश्वरू. आई शांती सुखाचा महासागरू, आई शांती सुखाचा महासागरू. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई माझा गुरु, आई कल्पतरू. आई शांती सुखाचा महासागरू, आई शांती सुखाचा महासागरू. सुदिन आज हा आला, अति हर्ष मनाला झाला, बहुमोद मनाला झाला. करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया. झगमग झगमग दिवे उजळले, प्रफुल्ल सारे झाले, ओह प्रफुल्ल सारे झाले. करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया. चमचम चमके यशात चमके रोहिदास समाज आमचा, अहो रोहिदास समाज आमचा. करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया. वेळ आपला अमोल दौडून आपण येथे आला, अहो आपण येथे जमला. करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया. सुदिन आज हा आला, अति हर्ष मनाला झाला, बहुमोद मनाला झाला. करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया, करू स्वागताला या होया होया. धन्यवाद. आपल्या सुमधुर आवाजांनी जे आमच्या आजच्या उपस्थित पाहुण्यांचं आपण इथे शब्दसुमनांनी स्वागत केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे आपल्याला उपस्थित मान्यवर इथे लाभलेले आहेत, श्रीयुत भरत राजपूत साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा, यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण आपल्या महिला भगिनींच्या शुभ हस्ते त्यांचं इथे औक्षण करीत आहोत. पाहुण्यांचं थोड्याच वेळात इथे मंचावर सुद्धा आगमन होणार आहे. त्यासोबत त्यांचे बंधू श्रीयुत जगदीश राजपूत, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, हे सुद्धा त्यांच्यासोबत याच्या सदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने इथे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळी, आपल्या समाजासाठी भूषावह बाब म्हणजे आपल्या समाजातील आपल्या वहिनी सौ शिल्पा बळवंत वनमाळी यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यासुद्धा इथे आज उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सौ शिल्पा बळवंत वनमाळी वरोर. अरे कार्यक्रम सुरुवात करू ना, ते तोपर्यंत उभे कशाला राहायचं, त्याला एक ओळख करून दे ना कार्यक्रम चालू असताना. तू ये इकडे ये.
अतिथी देवो भव. आयुष्य जरी एक दिवसाचे, काम त्याचे लाख मोलाचे. सुख दुःखात असतो सोबती, फुलांचीही थोर महती. घेऊ शिकवण आपण फुलांकडून, सुख दुःख वाटू सर्व मिळून. आयुष्यात असेल आपल्याही सुगंध, दृढ होतील ऋणानुबंध. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपल्यासाठी भाग्याचं आहे. तेव्हा मी मान्यवरांची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान सचिव श्री सचिन भोईर यांना विनंती करतो की आपण येऊन याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवर यांचं आपण स्वागत इथे करायचं आहे. धन्यवाद. हॅलो इको दे. धन्यवाद. धन्यवाद राजेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रेयसीपेक्षा जास्त प्रेम ज्या खेळावर केलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपण कौटुंबिक आणि सामाजिक सोहळा आज या डहाणूच्या वंदे मातरम क्रीडा संकुलावर आपण आयोजित केलेला आहे. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग पर्व 9. उपस्थित सर्व मान्यवर, या स्पर्धेचे अविभाज्य घटक म्हणजे संघमालक, स्पर्धेतील सर्व 104 खेळाडू, समाजातील सर्व समाज बांधव बंधू भगिनी, या सर्वांचं आमच्या संत रोहिदास क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी, आयुष्य जरी एक दिवसाचे असले, काम त्याचे लाख मोलाचे आहे. सुख दुःखात असतो सोबती फुलांची थोर माती. घेऊ शिकवण आपण फुलाकडून, सुख दुःख वाटू सर्व मिळून. आयुष्यात असेल आपल्याही सुगंध, दृढ होतील ऋणानुबंध. आणि ऋणानुबंध जोपासण्यासाठी आपल्या समाजातील तसेच इतर समाजातील दानशूर व्यक्तिमत्व यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे. एकच मिनिट थांबवतो सचिन. माननीय श्री भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा, तसेच त्यांचे बंधू श्रीयुत जगदीश राजपूत, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांचं सुद्धा इथे या आजच्या रोहिदास समाज प्रीमियर लीग 2025च्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे. आणि आपण त्यांचं इथे आपल्या संपूर्ण समाजातर्फे आणि आपल्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्यांचं इथे आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. धन्यवाद राजेश. मोस्ट वेलकम भरतभाई राजपूत, अध्यक्ष पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी, यांचं या VIP डाईसवर आगमन होत आहे. मी सर्वांच्या वतीने, आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने आदरणीय आणि सन्माननीय भरतभाई राजपूत यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या कार्यकारिणीतील सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांना VIP डाईसवर घेऊन यायचं आहे. मोस्ट वेलकम. आदरणीय हर्षदभाई पाटील, भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव, यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं VIP डाईसवर आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा संत रोहिदास क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व समाज बंधू भगिनी, क्रिकेट खेळाडू, सर्व संघ मालक, सर्व आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व, सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आपण आता मुख्य कार्यक्रम म्हणजे आमचं या मंडळाच्या वतीने जे आमचं कर्तव्य आहे, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम क्रीडा संकुल चिखला डहाणू वडक्ती, सर्वप्रथम यांचं मी धन्यवाद देतो की ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. आणि आता आपण स्वागताकडे वळूया. आदरणीय सन्माननीय संदेश भाऊ जाधव, अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था, ज्यांना खरोखरच समाजाची ओढ आहे,
सामाजिक कार्याचा खरोखर मोठा अनुभव आहे आणि ज्यांच्या रक्तामध्ये असं भिनलेलं आहे की आपलं समाज एकत्र व्हावं, समाजातील सलोखा एकत्र व्हावा, असा सामाजिक चळवळीचा विकास पुरुष म्हणजे आदरणीय संदेशभाऊ जाधव यांचा आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भूपेंद्र राऊत. मी यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि आपल्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. धन्यवाद. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आमच्यासोबत असाच फुलाचा सुगंधित राहू दे अशी मी प्रार्थना करतो. आपले दुसरे मान्यवर स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खरं म्हणलं तर हेच विकास पुरतं आपल्या समाजाचं. समाजाच्या जडणघडणी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सर्व समाजाला एकत्रित करणे यांचा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद संदेशभाऊ जाधव, आपण इथं वेळात वेळ काढून इथं उपस्थित झाला त्याच्याबद्दल स्पर्धेची कार्यकारिणी आपलं ऋणी राहील. पुढील मान्यवर आदरणीय भरतभाई राजपूत, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांच्याबद्दल बोलायचं तर खूपच वेळ जाईल, कारण की राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व आणि आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठा त्यांचा वाटा आहे. मंडळी, आज स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित झालेत. आपलं सौभाग्य आहे की त्यांच्यासारखे पाहुणे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भेटलेले आहेत. मी राजेश जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. धन्यवाद भरतभाई राजपूत, धन्यवाद राजेश. मंडळी, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डे 1 पासून आमच्यासोबत एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आमची जबाबदारी पार पाडलेली आहे. मंडळी, सर्व क्रिकेट खेळाडूंना एकत्र करण्यासाठी जी व्यक्ती आमच्यासोबत असते, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाकार्य करतोय आणि ज्यांना सामाजिक खूप आवड आहे, आदरणीय दीपकभाऊ खांबे साहेब आमचे मार्गदर्शक आणि समाज मोठा व्हावा हे त्यांच्या रक्तात आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकभाऊ खांबे यांचा सन्मान करतील. संतोष जाधव आमच्या मंडळाचे खजिनदार आणि पालघर तालुका डहाणू तालुका समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान, मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होता, सन्मान होता. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. कुतूहलाचं ज्यांनी साम्राज्य निर्माण केलं असं आदरणीय दीपकभाऊ खांबे साहेब यांचा इथे सन्मान होत आहे. खरोखरच समाज मोठा व्हावा, समाजातील सर्व मोठी माणसं व्हावी, समाजातील सर्व समाज मंडळ मोठी व्हावी यांचं स्वप्न आहे, ते म्हणजे आदरणीय दीपकभाऊ खांबे यांचा सन्मान होत आहे व्यासपीठावर. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवत्या सर्वांनी. आमचे पुढील मार्गदर्शक यतीनभाऊ जाधव, त्यांचे वडील वसंत सखाराम जाधव माजी अध्यक्ष आणि अध्यक्ष गावपंचायत मंडळ. खूपच सामाजिक संस्थेमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. त्यांची ओळख करून द्यायला पूर्ण दिवस जाईल असे एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय वसंतभाऊ जाधव यांचा आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष योगेंद्र वनमाळी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत समारंभ करायचा आहे. धन्यवाद. आदरणीय सुभाष पाटील यांची ओळख आपल्या विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोदा समाज संघ
आणि ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं एक चांगलं सूत्रसंचालन केलं, या आपल्या समाजासाठी भूषणावय आहे. आदरणीय सुभाष पाटील, विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोदा समाज संघ यांचं महाराष्ट्राचा आपल्या समाजासाठी एक बुलंद आवाज, ज्यांच्या सूत्रसंचलनाने सर्वांचं मन मोडून टाकतं असे व्यक्तिमत्व आदरणीय सुभाष पाटील चटाळे आणि आमच्या पालघर तालुका रोदा समाज संघाचे विद्यमान अध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. आमच्या मंडळाचे राजेश जाधव, उपाध्यक्ष बावडे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. एक गोड व्यक्तिमत्व या VIP डाईसवर उपस्थित आहेत. संदीप राऊत, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी एकदम सुंदर आहे. आणि उपाध्यक्ष पालघर तालुका रोदा समाज संघ कार्याध्यक्ष संदीप राऊत यांना मी यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आपल्या भरत वनमाळी, ग्रामपंचायत सदस्य उमरोही, आमच्या मंडळाचे विद्यमान सदस्य यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. पुढील स्वागताचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी योगेंद्र वनमाळी यांना विनंती करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर आमचे पुढचे अतिथी आहेत श्रीयुत मुकुंद मोरे, निवृत्त उपजिल्हाधिकारी, यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे सदस्य तुषार जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे पुढचे अतिथी आहेत माननीय श्री जगदीश जाधव, विद्यमान उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, यांचं सुद्धा आम्ही इथे आमच्या कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करू इच्छितो. आमच्या कार्यकारिणीचे श्री चेतन मोहिते यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं इथे आपल्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीयुत मधुकर जाधव, विद्यमान सदस्य जे आपल्या जिल्हा कमिटीचे आहेत, त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीयुत मधुकर जाधव. त्यानंतर आमचे पुढचे अतिथी आहेत श्रीयुत नितीन मुकणे साहेब, यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने इथे पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री जयेश भोईर, आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य, यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. जयेश भोईर. पुढचे अतिथी आहेत आमचे माननीय श्री सुधीर जाधव, विद्यमान उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. मी आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष भूपेंद्र राऊत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मंडळी, ही स्पर्धा आपण सलग 9 वर्षे
यशस्वीपणे पार पाडत आहोत आणि त्याचं मुख्य श्रेय जर कुणाला जात असेल तर ते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक श्रीयुत यतीन भाऊ जाधव यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत यांना मी विनंती करतो की श्रीयुत यतीन भाऊंना आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपल्या कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करायचं आहे। आमचे पुढचे पाहुणे आहेत श्रीयुत संतोष जाधव, अध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार महामंच यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने मंडळी या स्पर्धेचं यजमानपद डहाणू गावाला आहे आणि डहाणू चर्मकार महामंच जो आहे तालुक्याचा त्याचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत अनिकेत मोहिते यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर आहेत श्रीयुत धनेश खांबीत, विद्यमान उपाध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार महामंच यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आमचे कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्रीयुत जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। पुढील मान्यवर आहे श्री संदेश पाटील, विद्यमान अध्यक्ष गावपंचायत मंडळ चटाळे यांना सुद्धा आम्ही पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो कार्यकारिणीच्या वतीने। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। श्रीयुत भरत वनमाळी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना पुष्प देऊन आपल्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांचं इथे आपण स्वागत करायचं आहे। पुढील पाहुणे आहेत श्री संतोष जाधव, माजी अध्यक्ष गावपंचायत मंडळ उमरोळी आणि पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघावर त्यांची आत्ताच नवीन वर्णी लागलेली आहे असे आमचे उमरोळी गावचे सुपुत्र श्री संतोष तुकाराम जाधव यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। श्री सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय। श्रीयुत मधुकर वनमाळी, सामाजिक कार्यकर्ता डहाणू मसोली यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला भरघोस अशी मदत केलेली आहे। त्यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो। कार्यकारिणीच्या वतीने आमच्या मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र राऊत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। श्रीयुत मधुकर जाधव, सदस्य कार्यकारिणी सदस्य संत रोहिदास सामाजिक संस्था हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्यानंतर आपल्या या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 8ही संघांचे संघमालक इथे उपस्थित आहेत।
त्यांना सुद्धा आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कल्पेश ब्लास्टर संघाचे संघमालक श्रीयुत भावेश जाधव आणि श्रीयुत प्रवीण जाधव यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर प्रियांश 11 वरोड संघाचे संघमालक श्रीयुत अरविंद वनमाळे आणि श्रीयुत भानुदास सातवे यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देतोय, त्यांचं स्वागत करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तारापूर अविकेतन फायटर संघाचे संघमालक श्रीयुत पंढरीनाथ जाधव यांना सुद्धा कार्यकारिणीच्या वतीने आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. फ्रेंड्स बावडा संघाचे संघमालक श्रीयुत राजेंद्र जाधव आणि श्रीयुत चेतन जाधव यांचं सुद्धा आम्ही पुष्प देऊन श्रीयुत राजेंद्र जाधव आणि श्रीयुत चेतन जाधव यांचं सुद्धा आपण पुष्प देऊन स्वागत करतोय. जयंबे वॉरियर्स डहाणू संघाचे संघमालक श्रीयुत उमेश राऊत आणि तुषार मोरे. त्यानंतर चिन्मय टायटन्स देहेरी संघाचे संघमालक श्रीयुत कल्पेश मोरे. दरम्यान मी मध्ये इथे थोडा वेळ थांबतोय. आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आजचे आपले हे मान्यवर श्रीयुत भरतभाई राजपूत, पालघर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांना आपल्यातून काही महत्त्वाच्या कामानिमित्त रजा घ्यायची असल्याने ते आपल्याला या सोहळ्यासाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना माफी मागतो कारण आमचे कॅबिनेट मंत्री आले तिथे फेस्टिवलचं ओपनिंग करायला, पण हे मी अगोदरच सांगितलं होतं की मला यायचे आहेत म्हणून मला त्यांच्याबरोबर जायचं होतं, पण मी त्यांना त्यांचे फोन चालवला आणि ते नेटवर्क नाही आणि त्यांचा फोन लागला नाही तर काय बोलतात कॅबिनेट मंत्री आले भरत राजपूत जिल्हाध्यक्ष म्हणून इकडे हजर नाही, तर त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपले संदेश साहेब, त्याच्यानंतर आमचे खांबित साहेब, हे तर तुमच्या समाजासाठी डोनेशन करतात पण इतर समाजामध्ये पण यांचं भरपूर काम आहे. रोहिदास प्रीमियर लीग म्हणून हे तुम्ही आज सुरू केलं आहे, दरवर्षीच होतो आणि दरवर्षी मी येतो इथे, दरवर्षी करत राहा आणि तुमच्या समाजासाठी काही मदत लागली माझ्यातर्फे 100% तुमच्याबरोबर आहे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी. धन्यवाद भरतभाई राजपूत साहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली. आम्ही संपूर्ण सगळे समाज बांधव, संपूर्ण कार्यकारिणी आपले ऋणी आहोत. आपण जे आता आम्हाला इथे आपला बहुमूल्य वेळ इथे दिलेला आहे त्यासाठी मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपले इथे आभार व्यक्त करतो. पुढील स्वागत समारंभाकडे वळूया. मी आमच्या कार्यकारिणीच्या विद्यमान झालं सगळं कोणी राहिलं का भूपेश आता? कोणी राहिलं का स्वागत मध्ये? कोणी राहिलं का? तुषार, आपण आपल्या शुभ हस्ते जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सत्कार घ्या आधी आणि संपव विषय. आधी सत्कार घेऊन टाक आणि मग पुढचे बोला. मंडळी, मी आपणास आताच थोड्या वेळापूर्वी म्हणालो की आपल्या चर्मकार समाजामध्ये आजही असे आपले समाज बांधव, आपल्या भगिनी आजही अशा आहेत की ज्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि त्यांना जे घवघवीत यश मिळतंय ते त्यांचं फक्त यश नसून संपूर्ण आपल्या समाजाचं आहे. आणि आपल्या समाजातील अशाच एक भगिनी आपल्या वहिनी सौ शिल्पा बळवंत वनमाळी इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि या इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा इथे सत्कार करणं आम्ही आमच्या कार्यकारिणीचं परम कर्तव्य समजतो. मी वहिनींना विनंती करतो की आपण कृपया समोर यायचं आहे. श्रीयुत दीपक भाऊ खांबी साहेब आणि श्रीयुत संदेश भाऊ जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या इथे समाजातील
ज्या राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या आपल्या ज्या भगिनी इथे आलेल्या आहेत, सौ शिल्पा बळवंत वनमाळी यांचा आपण इथे आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे आणि या छोट्याशा सत्काराचा वहिनींनी स्वीकार करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत वहिनींसाठी। वहिनींना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। धन्यवाद वहिनी, आपण इथे आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झालात। दरम्यान श्रीयुत काशीनाथ खांबीत साहेब इथे आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी इथे कृपया मंचावर येऊन उपस्थित व्हायचं आहे। मंडळी, ही आमची संपूर्ण कार्यकारिणी मागील 9 वर्षापासून अविरतपणे हे त्यांच्या हातून जे कार्य घडत आहे ते करत आलेलं आहे। मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आमच्या या संपूर्ण कार्यकारिणीमध्ये ज्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून सलग 8 वर्षे या कार्यकारिणीला दिली, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही। असे आमच्यातील आमचे माजी सभासद जे काही कारणास्तव या कमिटीमध्ये आता काम करू शकत नाहीयेत, असे उमरोळीचे श्रीयुत किशोर गणपत जाधव यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यायचं आहे। किशोर गणपत जाधव यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यायचं आहे। किशोर गणपत जाधव इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, प्लीज। त्यानंतर आमचे दुसरे जे आमचे मित्र आहेत श्रीयुत किरण जाधव तारापूर यांनी सुद्धा आमच्या सोबत सलग 8 वर्षे या कार्यकारिणीत काम केलेलं आहे। मी श्रीयुत किरण जाधव तारापूर यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे। किरण जाधव असतील त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे। किशोर जाधव कृपया आपण लवकर यायचं आहे। मी दीपक खांबीत साहेबांना विनंती करतो की श्री किशोर जाधव यांनी सलग 8 वर्षे आमच्या कार्यकारिणीला दिलेली आहेत आणि त्याचंच आम्ही इथे भान ठेवून त्यांच्या कार्याची दखल इथे घेत आहोत। त्यांना आमच्या कार्यकारिणीच्या वतीने एक पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे आम्ही स्वागत करतोय। त्यानंतर श्रीयुत चेतन जाधव बावडे यांनी सुद्धा सलग आमच्या या कार्यकारिणीला 8 वर्षे दिलेली आहेत। आमच्या कार्यकारी मंडळाचे ते माजी अध्यक्ष सुद्धा होते। त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण कृपया पुढे यायचं आहे। त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन त्यांच्या कार्याची दखल इथे घेत आहोत। श्री संदेश भाऊ जाधव यांना मी विनंती करतो की कृपया आपल्या शुभ हस्ते आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आपण त्यांना सन्मान चिन्ह देतोय आणि श्री चेतन जाधव यांना मी विनंती करतो की त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आजच्या कार्यक्रमाचे आपले जे अतिथी आहेत श्री संदेश भाऊ जाधव यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानकुंभातील काही मौलिक विचार आमच्या खेळाडूंसमोर तसेच समाज बांधवांसमोर मांडावेत
जेणेकरून त्यांचे अनमोल विचार सर्वांना प्रेरक, दिशादर्शक व मार्गदर्शक ठरतील। तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहूनही जास्त, तुमच्या हरेक शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र। ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठीच मान आहे आजच्या या अध्यक्षीय मार्गदर्शनाचा। संत रोहिदास क्रीडा मंडळ RPL संत रोहिदास प्रीमियर लीगच्या आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी 9व्या वर्षातील क्रीडा स्पर्धेसाठी मंचावर उपस्थित सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि मी स्वागत करतो। नुकताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भरत राजपूत आणि आपल्या या समाजाचे आधारस्तंभ असलेले दीपक खांबी साहेब, वसंत जाधव, सुभाष पाटील, संदेश जाधव, त्याचप्रमाणे संतोष जाधव, संदीप राऊत, संदेश पाटील, शिल्पा आदर्श शिक्षिका नुकता पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळाला। त्या आदर्श शिक्षिका शिल्पा वनमाळी, जगदीश जाधव, नितीन मुकणे, सुधीर जाधव, यतीन जाधव, भूपेंद्र राऊत, मंचावर उपस्थित सर्व संघ मालक, क्रिकेटप्रेमी आणि आपल्या या संत रोहिदास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र राऊत, कार्याध्यक्ष योगेंद्र वनमाळी, राजेश जाधव, उपाध्यक्ष राजेश जाधव आणि या ठिकाणी मंचात सर्व त्यांचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेल्या आमच्या डहाणू महसुलीमधील आमच्या महिला भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाजाचे क्रीडाप्रेमी नागरिक बंधू भगिनींनो, मनापासून एक आनंद होतो की आपण हा जो उपक्रम तरुणांच्यासाठी आणि समाजाच्या एकत्रीकरणासाठी जो सुरू ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व जे या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेले आहेत त्या संत रोहिदास क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ही जी क्रीडा स्पर्धा सुरू आहे याला फार मोठी परंपरा आहे आपल्याकडे। जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्या चर्मकार समाजातील धारवडमध्ये ज्यांचा जन्म झाला, असे 1875मध्ये ज्यांचा जन्म झाला असे बाळू आणि विठ्ठल पालवणकर या दोघांना आपल्याला या ठिकाणी त्यांचं स्मरण करणं किंवा या क्रीडा स्पर्धेच्या वेळेला, क्रिकेट स्पर्धांच्या वेळेला आपल्याला त्यांची थोडीशी माहिती जाणून घेणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे असं वाटतं। चर्मकार समाजाचं त्यांनी जे काय क्रिकेट त्यांनी केलं आणि क्रिकेटमध्ये जो त्यांनी काय नावलौकिक आणि त्यांची जी काय स्वतःची त्यांनी गुणवत्ता दाखवली त्यामध्ये मुंबई येथील रोहिदास विद्यावर्धक समाज आपला जो आहे मुंबईमधला, त्यांनी 25 जानेवारी 1920मध्ये त्यांचा दोघांचा सत्कार केला होता आणि त्यांचा दोघांचा सन्मान केलेला होता हे आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। बॉम्बे हिंदू जिमखाना आपल्याला सर्वांना माहीत आहे की या जिमखान्याचं सभासदत्व त्यांना मिळवण्यासाठी त्यावेळची अस्पृश्यतेची परिस्थिती पाहता त्यांना सभासदत्व दिलं जात नव्हतं, परंतु सर्व समाज बांधव आणि तिकडचे जे सर्व क्रिकेटप्रेमी आहे त्यांनी त्यांच्या क्रिकेटचा आणि गुणवत्तेचा सन्मान करून त्यांना हिंदू जिमखान्याचं सभासदत्व मिळवून दिलं आणि म्हणून आपल्या चर्मकार समाजामधील एक महान व्यक्तिमत्व दोन आपल्याला लक्षात येईल की विठ्ठल पालवणकर 1923मध्ये ते हिंदू टीमचे कॅप्टन झालेले होते। डावखुरे गोलंदाज म्हणून त्यांची कीर्ती होती आणि मुंबईतील चौरंगी सामन्यामध्ये त्यांनी मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी आहे। असे डावखुरे गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आपल्याला या ठिकाणी वाखाणण्यात येईल, समजून देण्याचा माझा या ठिकाणी एक प्रयत्न होता। खरं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्यांनी क्रिकेट खेळातील त्यांचा कालखंड 1905-06 ते 1920-21 त्यांनी श्रेणीतील खेळलेले एकूण 33 सामने त्यांनी खेळलेले होते। प्रथम श्रेणीतील खेळात घेतलेले त्यांनी 179 म्हणजे 104 व 75 बळी त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमधून त्यावेळेला घेतलेले होते आणि त्यांनी काढलेल्या एकूण धावा 753 धावा त्यांनी केलेल्या होत्या। असे हे दोन्ही बंधू यांचा आपल्याला आपल्या समाजासाठी फार मोठा सन्मान असला पाहिजे आणि ही परंपरा आपल्या क्रिकेटची ही 100 वर्षापूर्वीपासून सुरू झालेली असून आज ही आपण आपल्या तरुणांनी आपल्या या सर्व समाज बांधवांनी जी
परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे हे आज या ठिकाणी मला खास करून सांगावं असं वाटतं आणि त्यांचं मनापासून मला अभिनंदन करायचं आहे। आणि यामध्ये खास करून मला उल्लेख जो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला ह्या परंपरेमधून पुढे जे निर्माण झालेले नालासोपाऱ्यामधील कृष्णकांत वाळिंजकर असतील, महेंद्र गणपत वाळिंजकर ज्यांचं आता दुःखद निधन झालं, यांनीसुद्धा त्यांच्या बँकेच्या याच्यामधून कामाला ते असताना त्यांनी खेळले, ते क्रिकेट खेळले आणि एक नावलौकिक त्यांच्या संपूर्ण टीममध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी प्राप्त केलेला होता। अतिश मनोहर वाळिंजकर हे देखील नालासोपाऱ्यामधील रणजी संघ जो होता त्याच्यामध्ये ते राखीव याच्यामध्ये एक खेळाडू म्हणून आपले ते त्यांनी मान्यवर होते। आणि मला या ठिकाणी खास करून उल्लेख करायचा आहे तो म्हणजे प्रेरित भूपेंद्र राऊत हा आता 13 वर्षाचा आपले जे अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा आहे आणि तो मुंबईमध्ये नव्हे तर इथे विरारमधल्या नेटमध्ये तो आता आपलं स्वतःची क्रिकेटमधली गुणवत्ता प्राप्त करतो आहे। अंडर 14मध्ये तो खेळतो आहे। नक्कीच आता मला वाटतं समर वेकेशनचे जर सामने तो खेळला तर त्याला संघामध्ये त्याचा प्रवेश होईल आणि तो पुढे जाईल। तर असे आपले खेळाडू जे आहेत त्यांनी पुढे या जी आपली चळवळ सुरू आहे त्या चळवळीतून पुढे आलं पाहिजे असं मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि समाजाप्रती आपण जे सर्व मिळून जे काम करतात ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या कार्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आणि आपल्या सर्वांमुळेच हा संघ आणि खास करून नितीन मोकणे आहेत या ठिकाणी, आमचे खांबीत साहेब आहेत, संदीप राऊत आहेत, हे सर्वच जण आणि आत्ताच पालघर तालुक्याचे अध्यक्ष झालेले सुभाष पाटील, ही सर्वच मंडळी आज ज्या हिरिरीने आपण सर्व मिळून काम करतो यामुळे आपला समाज हा गुणवत्तेने पुढे जात आहे। यासाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। मला परत एकदा या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास। धन्यवाद भाऊ, आपण इथे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला इथे केलेलं आहे। आपली आम्हाला लाभलेली साथ अशीच कायम आमच्यासोबत असू द्या एवढीच सदिच्छा व्यक्त करतो। मी इथे उपस्थित सर्व समाज बांधवांना आणि मंचावरील पाहुण्यांना एक इथे आवर्जून सांगू इच्छितो की या कार्यकारिणीचं उद्दिष्ट या समाजाप्रती काहीतरी वेगळं आहे। क्रिकेट हे फक्त माध्यम आहे। यापूर्वी आम्ही आत्तापर्यंत जे जे कार्य सत्कार्य आमच्या हातून घडत आलेलं आहे ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो। मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीसोबत असताना माझ्या संपूर्ण कार्यकारिणीने माझ्या समाजातील जे आर्थिकरित्या थोडेसे दुर्बल आहेत आपले समाज बांधव त्यांना आपण प्रत्येक गावामधून वैद्यकीय मदत केलेली आहे। त्यासोबत कोविडसारख्या महामारीतून ज्या वेळेला आपल्यावर खूप मोठा प्रसंग या संपूर्ण भारत देशावर ओढवला होता त्यावेळेला आपल्या समाजातील कोविड झालेल्या रुग्णांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे। त्यानंतर आपली जी आता संत रोहिदास सामाजिक संस्था आहे, पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ आहे, त्यांच्यासोबत आम्ही संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं होतं। त्याचबरोबर मी इथे सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की यापुढे सुद्धा भविष्यात आपणा सर्वांची साथ आम्हाला मिळाली तर आम्ही खरोखर यापुढे 45 वर्षावरील खेळाडूंच्या स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे। त्यानंतर महिलांसाठी एक विशेष स्पर्धा ठेवण्याचा आमचा एक मानस आहे। मेडिकल कॅम्प हा महिलांसाठी आम्ही स्पेशली लावण्याचा विचारात आहोत। त्यासोबत पुन्हा एकदा रक्तदान शिबिर आणि भव्य दिव्य असा संपूर्ण समाजाला घेऊन एक मोठा क्रीडा मेळावा जो आपला पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ आहे, डहाणू तालुका चर्मकार महामंच आहे, आपली सामाजिक संस्था आहे आणि संत रोहिदास क्रीडा मंडळ आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा क्रीडा मेळावा इथे नक्कीच करूया असं मी माझ्या कार्यकारिणीच्या वतीने आपणा सर्वांना आश्वासित करतो। दरम्यान श्रीयुत सुधीर वनमाळी जे वरोर गावचे रहिवासी आहेत आणि ते विद्यमान कार्यकारिणी सदस्य आहेत संत रोहिदास सामाजिक संस्था, त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचाजवळ यायचं आहे। आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आपणास पुष्प देऊन तुमचं स्वागत करू इच्छितो, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे। आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान खजिनदार श्रीयुत संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय। मंडळी, आपण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत, परंतु आपण आपल्यातून जे आपले समाज बांधव म्हणा किंवा देशाच्या सीमेवर दिवस रात्र एक करून माझ्या संपूर्ण भारत मातेच्या रक्षणास कटिबद्ध वीर जवान म्हणा, जे देशाच्या संरक्षणात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या
वीरपुत्रांना आपण श्रद्धांजली इथे द्यायची आहे। मी सर्व मान्यवरांना, उपस्थित सर्व खेळाडूंना, सर्व महिला भगिनींना विनंती करतो की आपण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं इथे स्तब्ध जागेवर उभं राहायचं आहे। सर्वांनी डोक्यावरच्या कॅप काढायचे आहेत, आपले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे आहेत। संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महामारीतून जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, त्यांचा संपूर्ण स्टाफ, पोलीस दल, सफाई कर्मचारी, शासकीय कर्मचारी ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचविताना आपले प्राण गमावले, अशा सर्व वीर कोविड योद्ध्यांना आम्ही इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। तसेच मागील सालात माझ्या समाजातील मृत पावलेल्या बंधू भगिनींना सुद्धा आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। आपल्या कौशल्य गुणांनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देऊन मैदानात चालू असताना सामना ज्यांना मरण प्राप्त झाले अशा क्रीडावीरांना सुद्धा आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप काढायचे आहेत, मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आहे आणि सर्वांनी जिथे आहेत तिथे 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे। ओम शांती शांती। मान्यवरांना विनंती करतो की आपण थेट आता चषकांचं अनावरण करतोय। सर्वांनी कृपया जे आपल्या समोर भव्य दिव्य असे चषक इथे आपण ठेवलेले आहेत त्या चषकांचं अनावरण करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे। संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीग 2025 पर्व 9 आणि या 9व्या पर्वाच्या ज्या ट्रॉफीसाठी इथे आपण आज आणि उद्या 2 दिवस ज्या 8 संघांमध्ये लढत इथे अनुभवणार आहोत असे भव्य दिव्य असे चषक आपणा सर्वांसमोर आपण इथे ठेवलेले आहेत आणि या भव्य दिव्य चषकांचं अनावरण आपण आपल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते करीत आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण चषकांजवळ यायचं आहे। आपण इथे चषकांचं अनावरण करतोय। ही स्पर्धा ज्यासाठी आयोजित केलेली आहे आणि ज्यासाठी 2 दिवस या 8 संघांमध्ये लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, या लढतींचा थरार जो आपण अनुभवणार आहोत ते असे भव्य दिव्य चषक आपल्याला श्रीयुत मधुकर वनमाळी जे आपले सामाजिक कार्यकर्ते डहाणू मसोलीचे आहेत त्यांनी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत। मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने श्रीयुत मधुकर वनमाळी आणि त्यांच्या परिवाराचे इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याकडून अशाच सहकार्याची सुद्धा अपेक्षा ठेवतो। मंडळी, आपली सर्व पाहुणे मंडळी इथे उपस्थित झालेली आहे। आपण चषकांचं अनावरण करतोय। भव्य दिव्य अशा या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत श्री मधुकर वनमाळी सामाजिक कार्यकर्ता डहाणू मसोली। तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे 104 खेळाडू टी शर्ट परिधान करून उतरणार आहेत ते सर्व टी शर्ट आपल्याला नेहमीप्रमाणे ज्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत असे आपले सर्वांचे लाडके संदीप भाऊ राऊत यांनी आपल्याला या सर्व संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे टी शर्ट उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांचे सुद्धा मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि भाऊंकडनं अशाच मदतीची अपेक्षा यापुढेही ठेवतो। त्यासोबतच आपण सर्व मंडळींनी थेट मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आपण तिथे आता उद्घाटन करतोय। उपस्थित सर्वांना मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की पहिल्या दिवसाची भोजनाची व्यवस्था जी आहे
ती डहाणू मसोली गावातील संपूर्ण राऊत परिवार जे आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या संपूर्ण बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन या आपल्यासाठी इथे आज पहिल्या दिवसासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। त्यांचं सुद्धा मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि यापुढे सुद्धा अशाच सहकार्याची अपेक्षा बाळगतो। सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की आपण थेट मैदानाचा ताबा गाठायचा आहे। आपण इथे आता या स्पर्धेचा शुभारंभ करतोय। जी आपण या मैदानावर या खेळपट्टीवर जी फीत बांधलेली आहे त्या फीत कापून या स्पर्धेचं उद्घाटन ओपनिंग आपण इथे करत आहोत। मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण खेळपट्टीवर यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि पहिला चेंडू टाकतोय तो मान्यवरांच्या हस्ते। आपले 6 मॅच असतात अजून 2 तास भाषण दिलं तर सबंध इतिहास माहित पडला तर जगाला माहित पडलं ते पण आहे ना। कृपया श्रीफळ घेऊन यायचंय। श्रीफळ कोणी कार्यकारिणीचे मेंबर असेल त्यांनी श्रीफळ घेऊन यायचंय। आपल्या याच्या उद्घाटन सोहळ्याचे अतिथी श्री दीपक भाऊ खांबीत यांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं इथे उद्घाटन केलेलं आहे आणि या स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिक, माझे तमाम समाज बंधू भगिनी यांना विनंती असेल की फक्त 10 मिनिटांमध्ये इथे पहिला चेंडू पडणार आहे आणि या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। बराच उशीर झालेला आहे परंतु स्पर्धा म्हटली, पाहुणे म्हटले, कार्यक्रम म्हटला की या सगळ्या गोष्टी होतच असतात आणि खरोखरच श्रीफळ वाढवून आपण इथे या खेळपट्टीवर शुभारंभ करतोय। श्रीयुत संदेश भाऊ जाधव, श्रीयुत संदीप राऊत साहेब आणि श्रीयुत सुभाष पाटील साहेब जे नवनियुक्त विद्यमान अध्यक्ष आहेत पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघाचे, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे श्रीफळ वाढवून या खेळपट्टीचा शुभारंभ केलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण स्पर्धेला सुरुवात करीत आहोत। उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण स्पर्धेला सुरुवात करतोय। आपण 2 गटांमध्ये विभागणी ऑलरेडी केलेली आहे। फक्त इथे आवर्जून सांगू इच्छितो की पहिला सामना जो आहे तो गत विजेता बावळा संघ आणि मोरे फायटर्स डहाणू आणि गत विजेता बावळा संघ यामध्ये पहिला सामना होणार आहे। या सामन्याची रंगत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण कृपया मैदानाचा थेट ताबा घ्यायचा आहे। आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करीत आहोत आणि या स्पर्धेला सुरुवात करीत आहोत। डीजे आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे। राष्ट्रगीतसाठी तयार राहायचं आहे। आपण डीजे विनंती असेल आपल्याला थोड्याच वेळात राष्ट्रगीत घ्यायचं आहे। मोरे फायटर्स डहाणू आणि या स्पर्धेचा गत विजेता संघ बावडा या 2 संघांमध्ये लढत असेल। दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की पाहुण्यांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे। आपण दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडूंनी आपल्या खेळाडूंना घेऊन थेट मैदानाचा ताबा गाठायचा आहे। गत विजेता संघ बावडा आणि मोरे फायटर्स डहाणू।
पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मैदानाचा उद्घाटन इथे केलेलं आहे आणि आपले जे आजच्या या कार्यक्रमाचे अतिथी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे ओपनिंग केलेलं आहे। या स्पर्धेचा गतविजेता संघ बावडा संघ, त्यांचे संघ मालक, त्यांचे आयकॉन प्लेयर आणि सर्व खेळाडू यांना विनंती असेल की कृपया थेट खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे। त्यासोबत त्यांची लढत जी आहे ती मोरे फायटर्स डहाणू, या डहाणू संघाला सुद्धा विनंती असेल की आपल्या आयकॉन खेळाडूने आपल्या संपूर्ण संघाला घेऊन थेट खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे। आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे करत आहोत, कृपया सहकार्य करायचं आहे। मोरे फायटर्स बावडा संघ कृपया सहकार्य करायचं आहे। बावडा संघ तुम्ही थेट खेळपट्टीवर यायचं आहे। मोरे फायटर डहाणू पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय। मोरे फायटर्स डहाणू आणि गतविजेता संघ बावडा, या दोन संघांमध्ये आपल्याला या पहिल्या सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे। असं नाही ते आपण केलेली किती घ्यायचे एकच का बघा 45 प्लस रॉयल वालेचे टी-शर्ट आम्हाला मोरे फायटर्स डहाणू आणि गतविजेता संघ बावडा, ज्या बावडा संघाचे आयकॉन खेळाडू आहेत योगेश मोरे आणि मोरे फायटर संघाचे पंच, कृपया पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले पंच, या दोन्ही पंचांना विनंती असेल आपण कृपया थेट खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे। आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करतोय आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात करतोय। तत्पूर्वी आपण नाणेफेकीचा कौल इथे करतोय पाहुण्यांच्या शुभ हस्ते। मी पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्री दीपक भाऊ खांबी साहेब, आमच्या या स्पर्धेचे आणि आमच्या संपूर्ण कार्यकारिणीचे प्रेरणास्थान श्री दीपक भाऊ खांबी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाला सुरुवात करीत आहोत आणि या स्पर्धेत पहिला होणारा सामना मोरे फायटर्स डहाणू आणि फ्रेंड्स बावडा संघ। पाहुण्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय। फ्रेंड्स बावडा संघ, मोरे फायटर्स डहाणू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे। मी त्यांच्या कर्णधारांना विनंती करेल कि आप टॉस जीतने के बाद क्या करना चाहेंगे? हम बॉलिंग करेंगे और इनको बैटिंग। ओके, आप पहले टॉस जीतकर बॉलिंग करने का फैसला आपने लिया है और आप सामने वाले टीम को पहले बैटिंग देकर कम स्कोर पे रुकाना चाहते हैं। ये इस ग्राउंड पे पहला मैच है। इस ग्राउंड का अभी तक किसी को कुछ भी मालूम नहीं है कि स्कोर कितना होगा, विकेट्स गिरेंगे या बैटिंग हो सकता है। आपने टॉस जीत के उसका फ़ायदा उठाने का सोचा है। मैं आपकी टीम को, आपकी पूरी टीम को, जो भी संघ मालक है, आइकॉन प्लेयर है, सब टीम को मैं शुभेच्छा देता हूँ, शुभकामना देता हूँ। योगेश, आप कई सालों से बावड़ा टीम के साथ हो। जैसे हम देख रहे हैं कि विराट कोहली को बेंगलोर टीम ने लेके रखा है, वैसे ही आपको इन्होंने लेके रखा है। किसी के लिए अभी तक उन्होंने इतने 9 साल में छोड़ा नहीं है। तो आपका जो
अनुभव है, जो एक्सपीरियंस है, वो इस ग्राउंड पे क्या बताता है? आप अगर टॉस जीते तो क्या करना चाहते हैं योगेश? इक्वल है, बॉलिंग भी करते बैटिंग भी करते। बैटिंग आया तो भी हमको अच्छा है, एक टारगेट सेट करेंगे और इनको देंगे। इनकी हालांकि इनकी टीम बहुत स्ट्रांग है, पर हम ट्राई करेंगे इनको डिफेंड कर देंगे। दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं, बेस्ट ऑफ लक। और जहां पे आप लोग खड़े हैं उधर ही खड़े रहेंगे। मैं डीजे को यहाँ पे विनती करता हूं कि अपने को राष्ट्रगीत चालू करना है। जो भी इस ग्राउंड पे प्लेयर्स हैं, जो भी मैच देखने के लिए आए हैं, सबसे हमारी विनती रहेगी कि आप सब लोग अपने जगह पे खड़े रहें। हम लोग अभी राष्ट्रगीत शुरू करने वाले हैं। राष्ट्रगीत शुरू। डीजे लिली, राष्ट्रगीत सुरू करायचं आहे आपल्याला। मन अधिनायक जय है, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात भारत माता की, भारत माता की। मी इथे दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण पहिला चेंडू लवकरात लवकर कसा टाकता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे। सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व पाहुण्यांना विनंती असेल की सर्वांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। आणि यापुढील समालोचनासाठी मी वळतोय समालोचक या स्पर्धेचे। थँक्यू। हॅलो हॅलो माईक चेक। दादा थोड़ा दादा थोड़ा आवाज इनक्रीज कर ना। हॅलो हॅलो आवाज गेन कर। जिग्नेश, अंपायरच्या कॅप असतील स्टेजवर जरा पाठवा। हॅलो हॅलो माईक चेक। हॅलो हॅलो हॅलो। या अखंड विश्वाला शांततेचे मार्ग देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, ज्या तलवारीच्या धारेवरती संपूर्ण महाराष्ट्र नागवलं, नाचवलं आणि नाचवलं, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शांततेचे जनक म्हणून ज्याला आपण ओळखतो असे संत गाडगे बाबा, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाई आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, ज्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे विश्वभूषण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे संत तुकाराम असतील, संत रोहिदास असतील, संत जनाबे असतील, संत अहिल्याबाई होळकर असतील आणि फातिमा विषयक या सर्व आदर्शांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमालाच क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्रामाला हा 2025चा एक सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत। हॅलो, आजच्या आपल्या स्पर्धेचा पहिला सामना सुरू होतोय। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे